नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने ब्राह्मण विद्यालय चरई ठाणे येथे भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणाने परिसर भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग व हरिनामाच्या घोषामध्ये दिंडी काढली. पालकांनीही या उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं. या दिंडीमुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख होण्यास तसेच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी मोठी मदत झाली. या सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रमाचं नियोजन मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजन केलं होतं. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी ज्ञान, संस्कार आणि भक्ती यांचा सुंदर संगम अनुभवला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं पालक व उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.
दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे शहरातील विविध विठ्ठल मंदिरामध्ये तसेच मुख्य बाजारपेठेतील व कोपिनेश्वर मंदिरातील पुरातन अशा विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये लाडक्या विठुरायाच्या दर्शनाकरिता मोठ्या संख्येने भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळाली. या ठिकाणी पावसातही भली मोठी रांग लावून भाविकांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती. मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच भजनही संपन्न झाले. संपूर्ण वातावरण या ठिकाणी भक्तिमय झालं होतं. मंदिर परिसरामध्ये विठुरायाला अर्पण करण्याकरिता लागणारे तुळशीहार आणि फुलांचे हार विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी आणि राजगिरा लाडू यांचं वाटप करण्यात आलं. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाकरिता दाखल झाले होते. खरं तर पंढरपुरात जाण्याची प्रत्येकाला ओढ असते, मात्र प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जाणं शक्य नसल्यामुळे आज परिसरातील ज्या त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक मंदिरांमध्ये विठुरायाच्या मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. त्याच अनुषंगाने ठाण्यातील बाजारपेठेच्या मध्य परिसरामध्ये असलेल्या या विठुरायाच्या मंदिरामध्ये देखील भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनाकरिता गर्दी झालेली पाहायला मिळाली. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये विठुनामाचा गजर करीत विठुनामाचे नामस्मरण करीत या ठिकाणी भाविक दर्शन घेण्याकरिता दाखल झालेले पाहायला मिळाले. अशा पद्धतीनं या ठिकाणी अत्यंत भक्तिमय आणि शिस्तमय पद्धतीनं आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
आपलं मंदिर साधारण 208 वर्ष जुनं आहे आणि ठाण्यातील सर्व भाविक वारकरी आणि यांच्या आज सकाळी 5 वाजल्यापासून दर्शनाला रांग लागली आहे. त्याच्या आधी माननीय श्री पवन कदम साहेब यांच्याकडून विधिवत पूजा करण्यात आली आहे आणि प्रसादाचा वाटप चालू आहे आणि भाविक लोक दर्शनाला येत आहेत. हां, आपलं हे विठ्ठल मंदिर म्हणजे वारकऱ्यांचं मेन मंदिर आहे. तर वारकऱ्यांचे साधारण वर्षाला 10 सप्ताह होतात आणि त्यामध्ये खास म्हणजे एक महिलांसाठी मी महाराष्ट्रात एक सप्ताह चालू केला आहे. त्यामध्ये महिला कीर्तनकार, महिला प्रवचनकार आणि महिला सगळ्या. फक्त श्रवणासाठी पुरुष येऊ शकतात, पण हे सगळा सप्ताह महाराष्ट्रात मला वाटतं हा पहिलाच आहे की ज्या महिलांसाठीच खास सप्ताह केला होता. मंदिरामध्ये आषाढी एकादशी, कार्तिकी, नंतर गुरुपौर्णिमा आणि असे इतर जे आपले सण येतात श्रावणामध्ये. अधिक महिना आता येऊन गेला, अधिक महिन्यामध्ये मोठा हे केला, अधिक महिन्यामध्ये पण केलेला आहे. महारुद्राभिषेक केलेला आहे आणि दररोज आपण एक मोठी गोष्ट म्हणजे की रोज 400 लोकांना इकडे अन्नदान होतंय आणि त्याचा भाविक आणि इतर गरजू लोक त्याचा फायदा घेतात. राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ चष्मा वाटप शिबिराचं आयोजन विविध प्रभागामध्ये सुरू आहे. गरजूंना दृष्टी आणि प्रत्येक चेहऱ्यावरती आनंद देण्यासाठी भारतीय जनता पार्टी ठाणे व आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 22 नौपाडा मंडळाच्या वतीने देवाभाऊ चष्मा अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन खारटन रोड येथील माता रमाई चौक येथे करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेविका उषा विशाल वाघ, भाजप नौपाडा मंडळ उपाध्यक्ष विशाल दिलीप वाघ यांच्या सहकार्याने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, नगरसेविका नम्रता कोळी, जयेंद्र कोळी, भाजप सरचिटणीस सचिन पाटील, विक्रम भोईर, महेंद्र जैन, भाजप नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, भाजप महिला मोर्चा सरचिटणीस रक्षा यादव, समाजसेवक नितीन धमाळे, कृपाल कांबळे, बूथ प्रमुख परेश शहा, मनीलाल सत्रा, ऋषिकेश बापटसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी बूथ प्रमुख हुजेफा शेख, इम्रोज खान, आकांक्षा घेवडे, तेजस वाघ, शिवा राठी, आफ्ताब खान, शुभम वाघ, राहुल भेनवाल, विशाल करोतिया, अरुण भेनवाल यांनी विशेष मेहनत घेतली. निरोगी दृष्टी सशक्त समाज या संकल्पनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजकांनी केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस 22 तारखेला होता आणि वाढदिवसाचा सप्ताह चालू आहे. आज या ठिकाणी देवाभाऊ चष्मे त्याची मोफत तपासणी आणि त्याचं वितरण हा कार्यक्रम ठेवला आहे. या शहरामध्ये आम्ही 3 दिवस हा कार्यक्रम ठेवला आहे आणि जवळपास तिन्ही ठिकाणी मिळून 10,000 नागरिकांना तपासणी आणि मोफत चष्म्याचं वाटप होणार आहे. हा चष्मा जो आहे तो खऱ्या अर्थाने अनब्रेकेबल चष्मा आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गोरगरीब गरजू लोकांसाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारचा उपक्रम आम्ही आमच्या या शहरामध्ये देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे. देवाभाऊ चष्मा हा अतिशय लोकप्रिय असा चष्मा झाला आहे. देवाभाऊंना जशी दूरदृष्टी आहे तशी त्यांचा चष्मा वापरलेला देखील दूरदृष्टी येईल अशा प्रकारची आमची ही संकल्पना आहे. आज या ठिकाणी हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये उषा वाघ, नम्रता कोळी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ ही सगळी आमची या ठिकाणचे दोन्ही नगरसेविका आणि आमचे पदाधिकारी यांच्या प्रभागामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि मला विश्वास आहे की शेकडो लोक याचा लाभ घेतील. मी जनतेला देखील आवाहन करतो की आपण या देवाभाऊ चष्मा शिबिराला अवश्य भेट द्या आणि तपासणी करून द्या. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाकार्य उपक्रम हे ठाण्यामध्ये सातत्याने सुरू आहे. आपण बघितलं की 19 तारखेला मेडिकल कॅम्प, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची महाराजस्व योजनेचे अनेक ठिकाणी
विधानसभा निहाय कॅम्प आणि त्याचबरोबर आज या इकडे माननीय केळकर साहेबांच्या प्रेरणेने ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या चष्मे वाटपाचा मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याच माध्यमाने आज या इकडे आमच्या दोन्ही नगरसेविका वाघताई आहेत आणि नम्रताताई आहेत यांच्या पुढाकाराने या इकडे हा चष्मे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की या सगळ्या सेवा कार्याच्या माध्यमाने नागरिकांचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे शहरामध्ये विविध जागी देवाभाऊ चष्मा मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मा वाटप या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ठाण्यात हा दुसरा कार्यक्रम आहे. संपूर्ण ठाणे शहरामध्ये यंदा देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 3 ठिकाणी हे कार्यक्रम ठेवण्यात आले. त्याच्यातला दुसरा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 22 मध्ये आयोजक सन्माननीय ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका सौ उषा विशाल वाघ प्रभाग क्रमांक 22 यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला निरंजनजी डावकरे साहेब आणि संजयजी केळकर साहेब हे उद्घाटक म्हणून होते. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे या कार्यक्रमाला आणि मी लोकांना आवाहन करतो की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत देवाभाऊ चष्मा वाटप आहे. तरी आपण या शिबिराचा लाभ घ्यावा. धन्यवाद. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही बघू शकता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे देवाभाऊ चष्मा या कार्यक्रमाचं आयोजन प्रभाग क्रमांक 22 मध्ये संजय केळकर साहेब असतील, डावकरे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही हा मोफत चष्मा वाटप शिबिर प्रभागातील नागरिकांना हेच आव्हान करणारे का मोफत चष्मा वाटप ठेवलेला आहे. सगळ्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा हे सांगतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोककल्याणकारी योजना इथे राबवत आहेत आपल्या पक्षातर्फे आणि आमचे सन्माननीय जनसेवक आमदार श्री संजय केळकर साहेब आणि डावकरे साहेब, निरंजन डावकरे साहेब यांच्या माध्यमातून इथे आमच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये हा चष्मा वाटप शिबिर आयोजित केलेला आहे आणि तुम्ही बघत असाल का इथे या शिबिराला खूप चांगला असा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांकडून. मी नागरिकांना हेच सांगेन की तुम्ही जो हा चष्मा वाटप शिबिर इथे आयोजित केलेला आहे तिकडे अवश्य भेट द्या आणि या शिबिराचा लाभ घ्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून किरण नागती यांच्या पुढाकाराने विशेष मुलांच्या विशेष दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिव्यांग कला केंद्र, अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. इतरांप्रमाणे विशेष मुलांना देखील या उत्सवाचा आनंद घेता यावा या उद्देशाने दिव्यांग कला केंद्राचे किरणजी नागती यांच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. याही वर्षी ही परंपरा जोपासण्यात आली. विशेष मुलांकरिता या ठिकाणी विशेष दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दिव्यांग मुलं, त्याचबरोबर त्यांचे पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विठू नामाचा गजर करीत या ठिकाणी या दिंडीला सुरुवात झाली. यामध्ये दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी आकर्षक अशी विठू आणि रखुमाईची वेशभूषा परिधान केलेली पाहायला मिळाले आणि भाविकही मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी होण्याकरिता दाखल झालेले पाहायला मिळाले. विठुरामाचा गजर करीत या दिंडीचा शुभारंभ झाला आणि दिव्यांग कला केंद्र येथे ती संपन्न देखील झाली. यावेळी या कला केंद्रामध्ये विठुरायाभोवती रिंगण देखील घालण्यात आलं. त्याचबरोबर महिलांनी फुगडीचा आनंद घेतला. विविध प्रकारचे नृत्य, भजन, कीर्तन सादर करीत या ठिकाणी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला. या दिंडीच्या माध्यमातून अनोखा एक संदेश देखील भाविकांना देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी ही दिव्यांग कला केंद्रातील विशेष मुलांची विशेष दिंडी संपन्न झालेली पाहायला मिळाली. बाहेर घ्यायची
आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आपण दरवर्षी गेली 10 वर्ष बघतोय की विशेष मुलांची विशेष दिंडी त्याचं आयोजन केलं जातं. खरं तर आपण नेहमी असं म्हणत असतो आणि आपण अनुभवतो सुद्धा, आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारकरी जात असतात आणि एक पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवतरल्याचं एक वातावरण असतं. तीच पंढरी कुठेतरी माणसातल्या विठ्ठलाला नमन करण्यासाठी इथे अवतरलेली असते. या दिव्यांग कला केंद्रातलाच एक विठुराया ज्याने साकारलेला असतो, रखुमाई असते. अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण असतं. विभागातले अनेक महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील या दिंडीमध्ये सहभागी होतात. याच्या मागचं एकच कारण असतं की माणसातल्या देवाला आपण ओळखलं पाहिजे आणि माणसातल्या देवाला जेव्हा आपण ओळखू तेव्हा मला असं वाटतं समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत, समाज कंटकांच्या मानसिकतेला कुठेतरी आपल्याला हात घालता येईल आणि त्याच्यासाठी या दिंडीचं प्रयोजन आपण करतो. आणि त्यांना सुद्धा एक आनंद मिळतो, कारण त्यांना जेव्हा विठ्ठल साकारलेला आमचा गौरव असतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे म्हणजे दैवत्व त्यांच्यामध्ये आहे, हे सुद्धा इथे कुठेतरी आम्ही अनुभवतो. अर्थातच महत्वाचं आहे. आणि यावेळेला तर आम्ही विठ्ठलाकडे साकडं घातलंय, ते सगळ्या वारकऱ्यांनी साकडं घातलंय आणि विठ्ठल सुद्धा एक संदेश देणार आहे. तो काही वेळामध्ये आपल्याला कळेल. म्हणजे विठुरायाच्या या माणसातल्या विठुरायानं दिलेला संदेश काही वेळात कळेल आणि मला असं वाटतं त्याचा स्वीकार करून जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये वागू तेव्हा महाराष्ट्र अर्थातच सुजलाम सुफलाम आहे, आणखीन सुद्धा आपल्याला पुढे जाता येईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.